करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्य समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे कुठलंही कार्य असू दे, कुठलंही काम असू दे, ही कामं आपण ज्यावेळी जगापासून, दुनियेपासून लपवून करत असतो. काही कामं आपण उघडपणाने करत असतो, परंतु काही कामं ही लपूनसुद्धा करता यायला हवी. म्हणजे काय? आपण प्रत्यक्षपणे काही काम उघडपणे केलं तरी चांगली असतात आणि काही काम लपून जरी केलं तरी कामं चांगली असतात. परंतु प्रत्यक्ष कसा दिलेला आहे बघा. नेहमी दुनियेपासून ही कामं लपवूनच केली पाहिजेत. आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरा करावा. बघा, आनंद ज्यावेळी आपल्याला होत असतो, सुख ज्यावेळी येत असतं, त्यावेळी ते क्षण असतात ना, ते नेहमी गाजावाजा न करता बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ते क्षण आनंदाने साजरे करता यायला हवे. परंतु इतरांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. कारण बघा, प्रत्यक्षपणे काही लहान मुलं असतात, काही लहान मुली असतात, काही जण वृद्ध वयस्कर बघा आजारी व्यक्ती असतात. त्यांना त्रास होणार नाही यापासून आपण बघा काळजी घेतली पाहिजे की नाही. म्हणून काही अशा गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षपणे आपल्याला आनंद झालेला आहे, ही गोष्ट आपण मान्य करता यायला हवी. जे काही खरेदी करायचं असेल ते खूप गाजावाजा न करता खरेदी करता यायला हवं. म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, गोष्ट आपण घेत असताना बघा, आपण शेजारी पाजाऱ्यांना पण सांगतो, नातेवाईकांना पण सांगत असतो. परंतु बघा, काही जण आपली स्तुती करत असतात, काही जण निंदा करणारे असतात. परंतु ती गोष्ट आपण बघा घ्यायच्या अगोदरच आपण सर्वांना सांगून मोकळा होतो. परंतु ती गोष्ट साहजिकच आपण घेणारीच असतो. त्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे? बरोबर आहे. आता टी व्ही घ्यायचा आहे. प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे. परंतु सर्वांना सांगणं बघा, ज्याप्रमाणे आम्ही टी व्ही घेणार आहोत, आम्ही टी व्ही घेणार आहोत, आम्ही टी व्ही घेणार आहोत. परंतु तीच गोष्ट आपण सर्वांना सांगून जर आपल्या घरात टी व्ही आलं, तर यामध्ये काय नवीन आहे? समर्थ म्हणाले. त्याप्रमाणे आपण गाजावाजा करत असतो. तर त्यांच्याकडे टी व्ही नाही का? आहे. परंतु आपण आपला मोठेपणा, आपण आपला गर्वपणा, आपला अभिमान हा आपला सांगत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याकडचा जो गर्वपणा आहे, जे काही तुला खरेदी करायचं नक्कीच खरेदी कर. परंतु कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे. बघा, एखादी गोष्ट आहे, प्रेम सांगून कधी करायचं नसतं. बघा, आपली लहान मुलं असतात, आपल्या लहान मुली असतात, बरोबर की नाही? जर त्यांना आपण सांगितलं, त्यांना आपण त्यांचे बघा संपूर्णपणे आपण लाड पुरवत असतो. त्यांना दिलेले संस्कार, त्यांना दिलेली शिकवण आपण आपलं कर्तव्य पाडलेलं आहे. परंतु बघा, त्याला सारखं बघा, आपण सारखं सांगणं हे चुकीचं आहे ना. जी शिकवण दिलेली आहे, जे संस्कार दिलेले आहे, त्या संस्कारामध्ये, त्या शिकवणीमध्ये नक्कीच उभं राहता आलं पाहिजे. आवडीच्या लोकांसोबतच जीवन जगलं पाहिजे. बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील. बघा, आता आवडीचे लोक कोण? जे ओळखीचे आहेत. बघा, आपण एखादा वेळ कशामध्ये घालवत असतो? आपल्या हातामध्ये मोबाईल जर आला ना, तर तासनतास आपण उठत नाही. आपल्या हातात जर टी व्हीचा रिमोट असेल, बरोबर की नाही, सारखे चॅनल बदलू पण बेडवरून उठणार नाही. परंतु बघा, जे वयोवृद्ध आहेत, जे म्हातारी माणसं आहेत, वयस्कर आहेत, ते वेळ वाया कुठे घालवतील? तर आवडीच्या लोकांसोबत वेळ घालवतील की नाही, चर्चा करत राहतील.
त्यामध्ये त्यांचं जीवन आहे. ते आपल्यासारखे बघा वेळ कुठेही नाही घालवणार. ते त्यांच्या विचारांमध्ये संपूर्णपणे वेळ घालवत असतात. बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील. आपण आपला वेळ कुठे वाया घालवतो? पहावे आपणास या आपण. 24 तास आहेत की नाही? एक दिवस म्हणजे 24 तास. त्या 24 तासापैकी आपला संपूर्ण वेळ कुठे चाललेला आहे? हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपला संपूर्णपणे वेळ भक्तिमार्गासाठी किती आहे? बरोबर की नाही? जे आपल्याला काम दिलेलं आहे त्या कामामध्ये किती आहे? प्रवासामध्ये किती वेळ आहे? हे संपूर्णपणे जर काटकसर जर करून ठेवलं, तर वेळेची बचत होईल की नाही? म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आवडीच्या लोकांसोबतच जीवन जगलं पाहिजे. कारण त्यांचे अनुभव, त्यांचे विचार हे आपल्याला अनुभवता येईल ना. त्या गोष्टी आपल्याला समजतील. बघा, आपल्या घरामध्ये वयोवृद्ध, वयस्कर आजी-आजोबा असतात की नाही? ते आपल्याला गोष्ट सांगत असतात. त्या गोष्टीतूनच आपल्याला संपूर्णपणे बघा, ते ऐकता-ऐकता आपलं कधी झोपी जातो आपल्याला कळत नाही. बरोबर की नाही? झालेले नुकसान कुणालाही सांगू नका. सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. आता बघा प्रॉफिट झाला, नफा झाला, तर गाजावाजा करत असतो. संपूर्णपणे डी-जे लावत असतो. का? प्रॉफिट झाला. चार चौघांमध्ये सांगू. परंतु नुकसान झाल्यावर बघा, कुणालाही सांगू नका. कारण का? आपण आपल्या मनाशी पक्कं राहिलं पाहिजे. नुकसान का झालं? त्याची कारणं शोधली पाहिजे. बरोबर की नाही? प्रश्न आहे म्हणजे उत्तर आहेच की नाही? ते नक्की आपल्याला सहन करता यायला हवं. कॅपॅसिटी किती आहे? बघा, एखादा व्यवसाय, एखादा धंदा आपण टाकलेला आहे. बरोबर की नाही? त्या धंद्यामध्ये बघा, कधी प्रॉफिट होतं, कधी नुकसान होतं. प्रॉफिट आपण सर्वांशी सांगत असतो, परंतु नुकसान कोणालाही आपण सांगत नाही ना आणि सांगू पण नका. जीवनामध्ये सत्य, असत्य जीवनामध्ये बघा प्रत्यक्षपणे सुख, दुःख ज्याप्रमाणे आपल्या मनासारखं आणि मनाविरुद्ध गोष्टी घडतच असतात. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपण एखाद्या जॉबला जातो, नोकरीवर जातो, त्यावेळी आपल्याला माहिती आहे 30 दिवस पूर्ण झाल्यावर, 31 दिवस पूर्ण झाल्यावर आपल्याला पेमेंट येणारच आहे. जो आपल्याला पगार ठरलेला आहे, तो बरोबर येणारच आहे. परंतु धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये तसं नसतं ना. एखाद्या वेळी धंदा फुल होतो, तर एखाद्या वेळी संपूर्णपणे स्टक राहतो, स्टॉप राहतो की नाही. म्हणजे बॅलन्स करता यायला हवा. घरातील गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका. म्हणजे काय? आपल्याला प्रत्यक्षपणे आलेला जे दुःख आहे, ते आपण इतरांना सांगत असतो. परंतु झालेलं नुकसान आपल्यामुळे इतरांना कोणताही त्रास होणार नाही, असं सांगता यायलाच नको ना. की बाबा घरातील व्यक्ती आजारी आहे आणि त्यांना जर अशा जर गोष्टी सांगितल्या, तर त्यांचे आजार अजून वाढतील. तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्कीच होईल ना. म्हणून अशा गोष्टी सांगणंसुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे. तरी आपली चूक आहे. आपल्यामुळे त्या व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये नुकसान झालेलं आहे. तर आपलं खापर त्यांच्या माती का मारायचं? बरोबर की नाही? जी सवय आहे त्या सवयीप्रमाणे आपण आपली गोष्ट, आपण आपलं काम नक्कीच पार पाडलं पाहिजे. आधी विचार करूनच मग बोललं पाहिजे. आधी विचार करूनच मगच काम करता यायला हवं. काम करून नंतर विचार करत बसू नका. लोकांना नेहमीच हे जाणून घ्यायचं असतं, की तुम्ही किती कमावता. बघा, लोकं विचारतातच ना. एखादा जॉब लागला ना, 2 प्रश्न फक्त विचारतात. कुठे जॉब लागला आणि किती पेमेंट आहे? पण काय काम करतोस हे महत्त्वाचं नाही ना. बरोबर आहे ना? त्या कामाची संपूर्णपणे आवड-निवड काय आहे? काम कुठलं आहे ते कोणी विचारत नाही. कुठल्या कंपनीचं आहेस? कुठल्या ऑफिसला आहेस? बरोबर की नाही? आणि पेमेंट किती आहे? हेच 2 प्रश्न विचारतात. तुम्ही तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा.
तेच फायद्याचं ठरेल. आपल्याकडे पैसा असो किंवा नसो, परंतु कुणालाही आपली संपत्ती सांगत बसू नका. बरोबर की नाही? आपली संपत्ती सांगणं म्हणजे गर्व आहे, अभिमान आहे, ताठ आहे, की माझ्यासारखं कुणाकडे पैसा नाही आहे, माझ्यासारखं कुणाकडे सोनं नाही आहे. म्हणजे विचार करा. असं सांगणंसुद्धा काय आहे? मूर्खपणा आहे. अभिमान उठे मत्सर, मत्सर येतीलच पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे वळे. म्हणजे चार चौकात बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो. ज्या गोष्टी चार चौकात तुमचा अपमान करत असेल, तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. म्हणजे काय? लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल, तर उत्सुक कुणीही तुमचा अपमान करू लागेल. आता विचार करा, जर आपणच आपला संपूर्णपणे रडगाणं जर इतरांकडे जर मांडलं, तर आपली ती स्तुती नाही करणार, तर त्याची ते निंदाच करतील आणि उत्सुक आपला अपमानच करतील. म्हणून कुठं कोणाशी काय बोलायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? जर आपण एखादी गोष्ट संपूर्णपणे जर सांगत जर सुटलो, तर ते गोष्ट संपूर्णपणे ऐकतील आणि अपमान करायचं थांबवतील का? नाही ना. कारण विषय विकार आहेत. ती लोकं आहेत, लोकांची मतं आहेत. जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला जे मत प्राप्त झालेले आहे, ते श्रीमताचं आहे, खुद्द भगवंताचं वचन आहे. बरोबर की नाही? म्हणून मनात अशा काही अनेक गोष्टी असतात, ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात अनेक संकटे येऊ शकतात. जीवनामध्ये अनेक संकटं येतातच, प्रसंग येतात. परंतु कशामुळे त्या गोष्टी आपण इतरांना सांगितल्या नव्हत्या पाहिजे होत्या. त्या गोष्टी आपण सांगून मोकळा झालो. म्हणून समर्थ म्हणाले, अशा कुठल्या गोष्टी असतात, ते इतरांना सांगायच्या नसतात ना. बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवतो, जे त्याच्या हिताचं असतं. तुम्ही एखाद्या गुरुकडून जर दीक्षा घेतली असेल ना, तो गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कुणालाही सांगू नका. त्यामुळे त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल. आता शाळेमध्ये बघा, जे सर असतात, टीचर असतात, गुरुजी असतात, ते आपले गुरुच असतात की नाही. त्याने आपल्याला काय दिलेलं आहे? गुरुमंत्र दिलेला आहे. अभ्यास कसा करावा, बरोबर की नाही? कसे प्रश्न आपल्या लक्षात राहतील, त्याची उत्तरं आपल्याला कशी सोडवता येतील, हा आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे. कधी आपल्याला प्राप्त झाला? ज्यावेळी आपण शाळेमध्ये गेलो, त्यावेळीच ना. जर बाहेरून जर कोणी आपल्याला सांगितलं, असा-असा अभ्यास कर, तर आपल्याला लक्षात राहणारच नाही आहे. कारण तो गुरुमंत्र आपल्याला शाळेमध्ये गेल्याशिवाय प्राप्त होणार नाही ना. म्हणून त्या मंत्राचा आपल्याला उत्तम लाभ केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे बघा आचार्य देवो त्या गोष्टींचं आज्ञापूर्वक पालन ज्यावेळी आपण करू, त्यावेळीच आपल्याला नक्की लाभ प्राप्त होईल. जर तुम्ही एखादे औषध घेत असाल, तर ते गोपनीय ठेवा. अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. आता आपण कुठलं औषध घेतो? जर आपण आपल्याला सांगितलं, बघा, आपल्याला दमा लागतो, लगेच डायबिटीज वाढतो, बरोबर की नाही? तर आपण जर सांगत सुटलो, तर ते आपल्याजवळसुद्धा येणार नाही आणि आपली टिंगलटवाली करत असते. म्हणून विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल, तर कधीच बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्या शरीराविषयी, देहाविषयी सांगत सुटतो, बरोबर की नाही? म्हणून आपलं वय काय आहे? प्रत्यक्षपणे त्याचा गैरफायदा घेणारे लोक आहेतच, बरोबर की नाही? आपल्यापेक्षा वयाने व मानाने त्यांना नक्कीच आपण आपलं मानलं पाहिजे, बरोबर की नाही? परंतु आपण काय करतो? एकमेकांना अरे तुरे करणारे आपण आहोत. तुम्ही नाही, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे. हा या देहाचा भाग चाललेला आहे, बरोबर की नाही? कोणाशी कसं बोलावं हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थांनी श्लोक उत्तम असा दिलेला आहे ना, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिवटी काळ घेऊन गेला. जय जय रघुवीर समर्थ.